मंडळी किती छान दिसते बघा चिली पनीर. गरम गरम खावंसं वाटतंय. भाकरी भाताबरोबर चपातीबरोबर खूपच भारी लागतं. साधी सोपी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हे चिली पनीर एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? आज आपण पाहणार आहोत चिली पनीर. हे चिली पनीर खूप तुम्हाला आवडेल. याच पद्धतीने करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे 3 शिमला मिरची घेतलेली आहे. लाल कलर, पिवळा कलर, हिरवा कलर. तर आता आपण हे कट करून घेऊया. कट करून झाल्यानंतर आपल्याला पनीर घ्यायचं आहे. पनीर जरा जास्त घ्यायचं म्हणजे चवीला खूप छान लागते चिली पनीर. आपल्याला हवे त्या आकाराचे पनीरचे तुकडे करायचे आहेत, मोठे किंवा छोटे. आता पनीरला आपण पाव चमचा हळद, अर्धा चमचा पनीर मसाला आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ लावून मॅरिनेट कर 15 मिनिटे ठेवून देऊया. आता यापुढे पुढचे सर्व शिमला मिरची कट केलेले आहेत कढईमध्ये तेलामध्ये 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायचे आहेत. शिमला मिरची परतून घेतल्यामुळे खूपच छान लागतं चिली पनीर. जरासं फक्त मीठ घालायचं आहे. 5 ते 6 मिनिटं तेलामध्ये मस्त अशी शिमला मिरची परतून झालेली आहे. हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला अर्धा चमचा तेल घेऊन पनीर सुद्धा 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे चवीला खूप छान लागतं. इथे लो फ्लेमवर पनीर 5 ते 6 मिनिटं परतून झालेलं आहे. आता हे पण काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि लसूण आपल्याला जरा जास्त घ्यायचं आहे. 10 ते 12 लसूण बारीक एकदम कट करून घेतलेली आहे. आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करायच्या आहेत. 1 ते 2 मोठे कांदे मीडियम असे घ्यायचे आहेत आणि लांबट असे कट करून तयार करायचे आहेत. त्यानंतर एक टोमॅटो सुद्धा लांबट कट करायचा आहे. जरासं सुद्धा ॲड करायचं आहे. ऑलरेडी आपण पनीरला मीठ लावलेलं सुद्धा आणि शिमला मिरचीला सुद्धा. तर आता यामध्ये हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस फक्त 2 ते 3 थेंब घालायचे कारण आंबट असतो. शेजवान सॉस 1 ते 1.5 चमचा. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या कारण आपण आधी हिरव्या मिरच्या यामध्ये ॲड केलेल्याच आहेत. तर आता यामध्ये सर्व फ्राय केलेल्या शिमला मिरची ॲड करूया. 2 मिनिटं परतून घेऊया. आता आपल्याला जास्त शिजवायचं नाही कारण आपण फ्राय केलेल्याच आहे. 2 ते 3 चमचे पाणी ॲड करूया. आता 2 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर मस्त अशी शिमला मिरची परत शिजलेली आहे. आता फ्राय केलेलं पनीर ॲड करूया. पनीर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. गरम मसाला ॲड केल्यानंतर 2 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे सर्व मसाले ह्याला लागले जातील. या प्रकारे चिली पनीर करून पहा. खूप भारी लागतं भाकरी चपाती भाताबरोबर सुद्धा. मंडळी, हे चिली पनीर तुमच्या मुलांना तुम्हाला खूप आवडेल. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.